औचित्याचा मुद्दा पनवेल महापालिकेच्या पाणी आरक्षणाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याबाबत हा औचित्याचा मुद्दा उपस्थित करत आहे। पनवेल महापालिका हद्दीतील नागरिकांची पाण्याची गरज भागविताना पनवेल महापालिकेला अनेक अडचणी निर्माण होत आहेत। पनवेल महापालिका क्षेत्रातील पाण्याची सध्याची मागणी प्रतिदिन 259 MLD प्रतिदिन असून 224 MLD चा पाणी पुरवठा सध्या होत आहे। सध्याची लोकसंख्या पाहता पनवेल महापालिकेला 35 MLD पाणी अपुरे पडत आहे। पनवेल महापालिकेचा झपाट्याने होणारा विकास पाहता व मोठ्या प्रमाणावर वाढणारे नागरीकरण लक्षात घेता भविष्यात जवळपास 850 MLD प्रतिदिन पाण्याची आवश्यकता लागणार आहे। भविष्यातील पाण्याची गरज भागविण्याकरता सिडकोच्या प्रस्तावित कोणत्याच धरणामध्ये पनवेल महापालिकेसाठी आरक्षण नाही। पाण्याची गरज भागविण्यासाठी पनवेल महापालिकेने कुंडलिका नदीवरील डोलवहाल बंधाऱ्यातून 500 MLD प्रतिदिन पाणी आरक्षित करण्याचा प्रस्ताव मुख्य अभियंता जलसंपदा विभाग यांच्या कार्यालयामार्फत कार्यकारी संचालक कोकण पाटबंधारे विकास महामंडळ ठाणे यांच्या कार्यालयास दिनांक 21/1/2024 रोजी सादर केला आहे। पनवेल महापालिकेच्या पाणी आरक्षणाच्या मागणीपूर्वी कोणत्याच महापालिकेने प्रस्ताव पाटबंधारे विभागात सादर केलेला नाही। पनवेल महापालिकेच्या आवश्यक पाण्याची मागणी शिफारसीसह जलसंपदा विभागाने वरिष्ठ कार्यालयात सादर केली आहे। पनवेल महापालिकेला पाणी पुरवठा करण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावावरती अद्याप कोणत्याच प्रकारची कारवाई झाली नसल्याने पनवेल महापालिकेला भविष्यात भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल। त्यासाठी शासनाने पनवेल महापालिकेला कुंडलिका नदीवरील डोलवहाल बंधाऱ्यातून 500 दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी आरक्षित करण्याच्या प्रस्तावाला तातडीने मंजूर करण्याच्या अनुषंगाने निर्णयात्मक कार्यवाही करावी अशी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी शासनाला विनंती करत आहे। धन्यवाद। पुढच्या औचित्याच्या बद्दलची नावं सदस्यांची पुकारण्याच्या अगोदर राज्यपालांच्या अभिभाषणावरती आज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।